बोस मी आहे ना. हो हो तुझे पैसे बुडणार नाही अजिबात. माझ्यावर विश्वास ठेव. ठीक आहे. हो रे. हो तू मी करतो तुला फोन. काय ग आंधळी कोशिंबीर खेळतेस? अगं पण त्या खेळात डोळ्यांवर पट्टी असते. पट्टी नाही लावली तू. गप्पा बसा तुम्ही. तुमच्यामुळे झालंय सगळं. ऐको माझे डोळे. तुमच्यामुळे त्या भिकाऱ्या लोकांना मला मदत करावी लागली. कशाला तुम्ही मला तिथे कामाला लावलात? मुद्दाम केलं तुम्ही सगळं. मुद्दाम. अगं मुद्दाम का करेन मी? हा भद्रा हे सगळं करावं लागतं. आपण डाऊन टू अर्थ आहोत. आपण जमिनीवर आहोत हे दाखवावं लागतं. आपण लोकांची कशी मदत करतो हे सगळं करावं लागतं. म्हणून केलं मी. आपल्यासाठी केलं. हो का? एवढाच मोठेपणा घ्यायचा होता ना तो मग तुम्ही स्वतः घ्यायचा होता. मला कशाला कामाला लावलात? मला कामाला लावलात आणि स्वतः मात्र पळून गेलात. नेहमीप्रमाणे नेहमी मला कामाला लावायचं आणि पळून जायचं. हे काम धड जमत नाही तुम्हाला. काहीच जमत नाही तुम्हाला. खरं तर कुठलंही काम सांगितलं तुम्हाला काहीच जमत नाही. नेहमी पळकुटेपणा करता तुम्ही. तुम्हाला फक्त ऐकता हवं असतं. फुकट फुकट हवं असतं तुम्हाला. हे सगळं काही ऐश्वर्य आहे ना ते माझ्यामुळे तुम्हाला मिळालंय. हे जे काय तुम्हाला सुख मिळते ते माझ्यामुळे. तरी प्रत्येक वेळेला तुम्हाला मला खालीपणा द्यायचा असतो आणि मुद्दाम तुम्ही करता हे मला सगळं कळतं. नाही तर काय लायकी आहे तुमची सांगा ना? काय लायकी आहे तुमची? प्रत्येक वेळेला मला तुम्ही खालीपणा देता ना हे अजिबात बरोबर नाहीये प्लीज. हिम्मत कशी झाली? हिम्मत कशी झाली माझ्यावर हात उचलायचा? आवाज खाली. खाली कर आवाज तुझा. आवाज खाली ठेवायचा. गुलाम नाहीये मी तुझा. ही तुझी सगळी वटवटे ना ती बंद करायची. यापुढे माझं ऐकायचं. मी जे सांगेन तेच करायचं. मला तुझा चिटकोबा तू तुझ्याकडेच ठेव. तसे काय केले ग चिटकोबानी माझ्यासाठी? आयुष्यभर त्याच्यावर विश्वास ठेवून मी सगळ्यात मोठी मोती खाल्ली आहे. दुसरं काही नाही. पण आता नाही. आता सगळं प्लॅनिंग मी करणार. यापुढे मी जे सांगेन तेच होणार. मी जे सांगेन तेच घडणार. मी जे सांगेन तेच करायचं. राहिला प्रश्न तुझ्या चिटकोबाचा तुला मिळेल. माझ्यावर यापुढे ना डाफरायचं नाही. लायकी वगैरे नाही काढायची ग. हद्दीत राहायचं. आलं का ध्यानात? कसं वाटतंय?
स्वाभिमान इडली सेंटर मस्त. प्रिन्स सरकार ते बी एवढ्या शॉर्ट टाइम मध्ये तुम्ही केलं बरं का. हेड्स ऑफ यू, हेड्स ऑफ सर. हेड्स ऑफ असतं ते का नियत तर कशाला बोलतो. दॅट इज दॅट ब्रो, दॅट इज दॅट. बरं बरं ठीक आहे. अप्पा या पुढे या. चला आता पूजा करूया. तू काय उभा आहेस? ताट दे ना. नारळ घ्या. नारळ वाढवून घ्या आणि चांगल्या कामाला सुरुवात करूया. आता पूजा करूया. अम्मा थांब. स्टॉलची पूजा तू कर. मी हो तू. प्रिन्सनं काय इतका पुळका आलाय? चेटकोबाला शोधायचं सोडून हे काय नवीन नाटक सुरू केले कळत नाहीये मला. करतेस ना पूजा? तो कर ना मग. करते. कर ना. कर कर करा. द्या द्या इथे. मी करते पूजा. अप्पा अम्मा तुम्हाला हरकत नाही ना? हो. ओके चल. चालेल ना? कर कर कर. केली. छान. आता बऱ्याच महिन्यांनी आप्पा भाऊंच्या हातची इडली खायला आपण सगळे सज्ज होऊया. वाजवा टाळ्या. प्रिन्स काका भद्रावती म्हण. थँक्यू सो मच. तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन अप्पांसाठी एवढं सगळं केलं. तुमचे कसे आभार मानून मला कळतच नाहीये. थँक्यू सो मच. शक्ती थँक्यू काय का? हा हे बघ, हे सगळं मी त्यांनी कष्ट करून 2 पैसे कमवावे यासाठी नाही केलंय. मी हे सगळं त्यांच्या आनंदासाठी केलंय. त्यांचा स्वाभिमान जिवंत राहावा म्हणून केलं. म्हणून बघ, आपल्या स्टॉलचं नाव मी तेच ठेवलंय, स्वाभिमान. नाहीतरी अप्पांना पैशांची काय गरज आहे? जे तुझं आहे ते त्यांचंच आहे. खरं तर आम्ही जे करायला हवं होतं ते या दोघांनी केलंय तुझ्यासाठी. तुझा सांभाळ केला, तुला वाढवलं, तुझ्यावर चांगले संस्कार केले. आम्ही हे सगळं नाही करू शकलो. खरं तर यासाठी मी त्यांचे हात जोडून मनापासून आभार मानायला हवे. हो, आय एम सॉरी. काका हे बघ, हे सगळं नको करू.
तू आता मला लाजवतेस. पाय वगैरे पडायचे नाही, अजिबात नाही. नाही काका, मला खरंच पाया पडू दे. आपल्या आयुष्यात याआधी जे काही घडलंय त्यावरून मी तुम्हा दोघांनी वाईट ठरवलं होते. कळत नकळत तुम्हाला त्रास दिला, शिक्षा दिली. पण इतकं सगळं असतानाही तुम्ही सगळं विसरून आमच्या सगळ्यांसाठी हे केलंय. यासाठी मला तुमचे आशीर्वाद घेऊ दे. ओके ओके, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. भास्कर, आता खूप इमोशनल झालंय. अप्पा, मी काय म्हणतो, मला तुम्ही ना इडली खायला द्या. म्हणजे मी ना 7-8 नको, 10-12 25-30 प्लेट मला इडल्या खायच्या आता. म्हणजे कसं भूक लागली आहे आणि आपण हे सगळं आवरायला घेऊयात ना आता. आप्पा आलाय, कस्टमर आलाय, याला खायला द्या, धंद्याचं बाजूला राहू द्या. चला अप्पा, पहिला कस्टमर आलाय. ओ सरकार, कोण हा पहिला कस्टमर? वा, फुकट्या कस्टमर आहे, फुकट्या. भुकटा बोला मला तू. ए थांबा. अरे बस, झालंय. सरकार, मी कस्टमरना बोलवतो. लगेच वेट अँड वॉचिंग. लगेच. Everybody listen carefully listen. आपण पुन्हा केलाय इडलीचा स्टॉल ओपन. तीच इडली, तीच चटणी, तीच चव पुन्हा तुम्हाला चाखायला मिळणार आहे. तेव्हा लवकर या, लवकर या. चव घ्या, तीच आठवण. प्लीज वेलकम वेलकम. फास्ट रनिंग इडली संपून जाईल. रनिंग पीपल. अरे चा प्रिन्स सरकार, ते पण इडलीच्या गाडीवर उद्घाटनाला आले असतील. नाही हो, नीट बघा, ते स्वतःच काम करतायत तिथे. येस, मी काम करतोय. येस. कसं आहे मित्रांनो, काम छोटं मोठं अजिबात नसतं. महत्वाचं काय असतं? कष्ट. बरोबर. या इडली खा आणि चव कशी आहे ते नक्की सांगा. खा. शिवा, अरे जगाची रीत आहे, दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं. अरे आपण प्रिन्स सरकारांना, वहिनी साहेबांना नेहमी चुकीचं समजत होतो. पण बघतोयस ना, आज ते स्वतः आपल्याला मदत करण्यासाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, मदत करतात. नाना, आपल्याला काहीतरी गडबड वाटते. प्रिन्स मध्ये अचानक एवढा कसा काय बदल झाला असेल?
करू ना भाऊ, आपल्या मागे मागे काय येतात. म्हणजे खरंच हा माणूस आपल्याला फॉलो करतोय. काय करू ना भाऊ. कुठे आले? पाटला करताय का आपला? पाटलाग नाही नाही ना, पाटलाग काय नाही. अरे मी जस्ट पक्षाची मीटिंग आहे ना, आता निवडणुका जवळ आल्यात, तिकडेच चाललो होतो मी. ते झेंडे वगैरे घेतले दिसत. सुरू काय काय? नको 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 दादा, या तुम्ही. हा ते झेंडे लावायला सुरुवात करा, मी येतो लगेच. मीटिंग आटपली की येतो. या 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 या. शिव, तू कुठे चाललंस? येत आहे मी आलास तर पण ते बापरे पकडला गेलो वाटतं. वही बॉसनं जर कळलं ना तर त्या मला सोडणार नाही. आता आपण जर का चेटकोबाच्या आत्म्याला पुरलेल्या ठिकाणी गेलो ना, तर हा माणूस ती जागा बघेल. चकवायला पाहिजे याला. यार this time we are going यार. Don't telling me. Oh not friendship. Sorry. What sorry. कोरोना भाऊ, तुम्ही सुद्धा? मी सुद्धा म्हणजे? याला इथेच अडवून ठेवा, आपलं इम्पॉर्टंट काम आहे. ते जाऊ दे म्हणजे हेर दौरा वेर. ते पक्षाची मीटिंग आहे ना, तिकडेच चाललो होतो अर्जंट. SMS tone. Bro, what? ओके. अरे शेठ, तुला सांगतो आज किती दिवसांनी त्या इडली अप्पांच्या इडल्या खाल्ल्यात रे शेठ. कमाल म्हणजे धमाल इडल्या खाल्ल्यात आम्ही. येस. का बोलतो? अरे नंद्या, चटणी कोणी बनवलेली माहितीये का? कोरोना भाऊंनी. हो, अरे एक नंबर चटणी होती. बापरे, लाजवाब. कमाल मस्तच. बट कोरोना भाऊ, तुम्ही जास्त इडल्या खाल्ल्या नाही. नाही ते ऍक्च्युली जस्ट ते. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आता आपण वडापाव खाऊया. वडापाव. आपला एक फ्रेंड आहे ना, त्याने नवीन शॉप टाकलंय वडापावचं आणि आज त्याचं उद्घाटन आहे. कोरोना भाऊ, तुम्हाला सांगतो कोरोना भाऊ, मोठे मोठे राजकारणी येणार आहेत तिकडे. तुम्ही म्हणजे मी सांगतो तुम्हाला, तुम्ही राजकारणी माणूस आहात. हा, मग तुमच्यासारख्या राजकारणी माणसाने ते वडापावच्या स्टॉलवर जाऊन वडापाव खाल्ला पाहिजे. म्हणजे कसं थोड्या दिवसांनी म्हणजे कसं ते तुमची जाहिरात होईल, पेपरात नाव येईल, सगळीकडे तुमचं कौतुक 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 फक्त कौतुक होणार. म्हणजे राडा. पण कोरोना भाऊ, त्याच्यासाठी ना तुम्हाला एक भाषण तयार करावं लागेल. तुम्हाला रेडी आहे भाषण? भाषण म्हणजे माझं नेहमीच असतं, तसंच असतं माझं भाषण. पाठच असतं माझं. म्हणजे बघा बंधू आणि भगिनींनो, मी आज इथे म्हणजे मला आज तुम्ही इकडे बोलवलं वडापाव सेंटरच्या उद्घाटनासाठी. मी सततशा ऋणी आहे तुमचा. आणि म्हणून आपला हा वडापाव 7 समुद्र पार घेऊन जायचा आपल्याला. आणि म्हणून ॲज अ होतकरू नेता म्हणून मी आज तुमच्या पुढे आलोय. आणि मला थोडंसं गदगदून आलं. शब्द वापरता तुम्ही. आणि म्हणून माझ्यावरच आता अभिमान मला वाटायला लागलाय. आणि शिवाला पण शिवा कुठे गेला? ए शिवा, ही नव्हती तशी गाडी. हा नंबर काय? आणि हे शिवा
अरे बाबू, अरे हे पण गेले. अरे वडापावचं उद्घाटनाचं काय? आणि म्हणून माझी चेष्टा केलेली आहे. या आणि सांगा कशी झाली आहे. पहिल्या दिवशी चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही. विजयलक्ष्मी, आज माझ्यात आहे ना वेगळीच तरतरी आल्यासारखं वाटतं बघ. आपला छोटेखानी बिझनेस पुन्हा सुरू झालाय. अप्पा, हा छोटे खानी बिझनेस आता मोठे खानी होणार हीच सदिच्छा. देवी आदिशक्तीच्या कृपेने असंच होऊ दे बाई. मी काय म्हणतो प्रिन्सेप, तुम्ही जरा जाऊन आता आराम करा, कारण सकाळपासून तुम्ही खूप मदत केली हो. नाही, मला आराम वगैरे काही करायचं नाही आहे. मला पूर्ण दिवस इथे तुमच्या सोबत काढायचं आहे. मी एकदम ओके. म्हणजे मला इथे तुमच्या सोबत बरं वाटतंय. प्रिन्स, काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? अरे ते अप्पा, ताई, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. म्हणजे खरं तर मला शक्तीची खूप काळजी वाटते. कसं आहे, मी शक्तीचा काका आहे, पण ती माझ्या मुलीसारखी आहे, म्हणून मला काळजी वाटते. इथे तर सगळं जागेवरच आहे. मग शक्तीला बाटलीतला चटकोबा गायब झाल्याचं स्वप्न का पडलं असेल?